विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 5 चौकोन हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 पर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे। आज आपण पुढचा उपघटक अभ्यासणार आहोत। आयत, समभुज, चौकोन, चौरस आणि त्यांचे गुणधर्म। या सर्वांच्या गुणधर्मावर आधारित आपण प्रमेय आणि काही उदाहरणे सोडवणार आहोत। सुरुवातीला आपण समभुज, चौकोन आणि आयत यांचे गुणधर्माचा अभ्यास करूया। पहिला गुणधर्म आहे आयताचे कर्ण एकरूप असतात। आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात। म्हणजे एका कर्णाची लांबी तुम्हाला माहित असेल तर दुसरा कर्ण सुद्धा त्याच मापाचा असणार आहे। दुसरा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। लंबदुभाजक म्हणजे काय? थोडक्यात ते रेषाखंड परस्परांना काटकोनामध्ये छेदायला पाहिजे। काटकोनामध्ये छेदत असतील तर ते परस्परांचे लंबदुभाजक असतात। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। पुढचा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात। आता सम्मुख कोन म्हणजे काय? सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरी कोन। आता एक चौकोन काढलेला आहे मी ABCD। काय म्हटलंय? समभुज चौकोनाचे कर्ण म्हणजे ABCD या चौकोनाचा AC व BD हे दोन्ही काय आहेत? कर्ण आहेत। काय म्हटलंय? हे कर्ण सम्मुख कोन दुभागतात। म्हणजे कोन AC हा कर्ण कोन A आणि कोन C ला काय करतो? दुभागतो। यासाठी मी समान चिन्ह दाखवते। आता दुभागणे या शब्दाचा अर्थ काय होतो? की कर्ण AC मुळे कोन A चे समान दोन भाग होतात आणि कर्ण AC मुळेच कोन C चे समान दोन भाग होतात। म्हणजे साधारणतः कोन CAD व BAB समान मापाचे असणार आहेत व कोन BCA व कोन BCA हे दोन्ही सुद्धा कसे असणार आहेत? समान मापाचे किंवा समान अंशाचे कोन असणार आहेत। का तर AC आणि BD हे दोन कर्ण समोरासमोरील कोनाला काय करतात? दुभागतात। म्हणजे समान दोन भाग करतात। पुढील गुणधर्म आहे चौथा, चौरसाचे कर्ण एकरूप असतात। काय म्हटले? कर्ण एकरूप असतात। म्हणजे हा चौरस ABCD आहे, याचे कर्ण एकरूप असतात। म्हणजे AC एकरूप BD म्हणजे या दोघांची लांबी ही समान असणार आहे। उदाहरणामध्ये एका कर्णाची लांबी तुम्हाला माहित असेल तर दुसरा कर्ण सुद्धा त्याच लांबीचा असणार आहे। पुढचा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। आता लंबदुभाजक म्हणजे काय हे मी आधी पण सांगितले। जर दोन्हीही रेषाखंड परस्परांना काटकोनात छेदत असतील तरच ते परस्परांचे लंबदुभाजक असतात। उदाहरणार्थ इथे जर मी नाव दिलं ABC आणि D तर AB हा CD चा लंबदुभाजक आहे किंवा CD हा AB चा लंबदुभाजक आहे, कारण ते परस्परांना O बिंदूमध्ये काटकोनामध्ये काय करतात? छेदतात। या सर्व गुणधर्मांचा वापर करून आपण प्रमेय आणि उदाहरण सोडवणार आहोत। उदाहरणे परत एकदा, गुणधर्म आपण परत एकदा पाहूया। पहिला गुणधर्म आहे आयताचे कर्ण एकरूप असतात। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। तिसरा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात। चौथा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण एकरूप असतात। आणि शेवटचा गुणधर्म आहे चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। प्रमेय पाहणार आहोत। प्रमेय आहे आयताचे कर्ण एकरूप असतात। यापूर्वी इयत्ता 8वी मध्ये तुम्ही आयताचे गुणधर्म शिकलेला आहात। उदाहरणार्थ आयताचे समोरासमोरील बाजू एकरूप असतात। आयताचे कर्ण एकरूप असतात आणि ते परस्परांना लंबदुभाजक असतात। हे गुणधर्म तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला आहात। आता आपण उदाहरण सोडवणार आहोत। प्रमेयामध्ये पक्षामध्ये आपण कोणती माहिती लिहितो? जे आपल्याला उदाहरणावरून आणि आकृतीवरून माहिती समजते ती माहिती आपण पक्षामध्ये लिहितो। पक्षामध्ये काय लिहिले बघा? चौकोन ABCD हा आयत आहे। आपल्याला काय माहित आहे?
दिलेला चौकोन हा काय आहे, आयत आहे. आणि आयताचे गुणधर्म आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. यानंतर साध्य काय सिद्ध करायचं आपल्याला, या दिलेल्या आयतामध्ये कर्ण AC व कर्ण BD हे एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. सिद्धतेकडे येऊया आपण. सिद्धतेमध्ये त्रिकोण BAD व त्रिकोण ADC हे आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. त्रिकोण कोणता आहे बघा, BAD हा त्रिकोण आणि त्रिकोण CDA किंवा ADC हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. या त्रिकोणामध्ये बघा बाजू AB एकरूप बाजू DC, कारण त्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहे सम्मुख बाजू आणि आयताच्या सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. दुसरा भाग बघा, कोन BAD व कोन CDA हे दोन्हीही कोन कशा आहेत, काटकोन आहेत किंवा आयताचे सर्व कोन कसे असतात, काटकोन असतात. म्हणजे कोन BAD व कोन CDA हे दोन्हीही कोन कसे झाले, एकरूप झाले. कारण लिहिलेलं आहे आपण पुढे, आयताचे कोन एकरूप असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे बाजू AD एकरूप बाजू AD हे ह्या दोन्हीही त्रिकोणाची काय आहे, सामायिक बाजू आहे. बघूया आपण आकृतीमध्ये, BAB ची पण AD ही बाजू आहे आणि त्रिकोण ADC या त्रिकोणाची सुद्धा AD ही सामायिक बाजू आहे. म्हणजे सामायिक बाजू असल्यामुळे बाजू AD एकरूप बाजू AD. त्रिकोणातले 3 घटक एकरूप दाखवले तर ते कसोटीनुसार एकरूप होतात. आता इथं त्रिकोण BAD एकरूप त्रिकोण ADC कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले, बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोन बाजू. आपण 3 घटक एकरूप दाखवले, बाजू कोन बाजू, याच्यानुसार त्रिकोण BAD एकरूप त्रिकोण ADC बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले. आता पुढे जाऊया, बाजू AC एकरूप बाजू BD. बघा काय म्हटलेलं आहे, या दोन त्रिकोणामध्ये उरलेली बाजू कोणती आहेत आता, AC आणि BD. म्हणजे AC आणि BD हे ह्या दोन त्रिकोणाच्याच बाजू आहेत. मग हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणून बाजू AC एकरूप बाजू BD, कारण हे या दोन एकरूप त्रिकोणाचे काय आहेत, संगत बाजू आहेत. त्यामुळे हे दोन एकरूप झाले. आता बाजू AC एकरूप बाजू BD म्हणजेच काय आहेत, ते आयत ABCD चे काय आहेत, ते कर्ण आहेत. त्रिकोणाच्या त्या बाजू आहेत परंतु आयत ABCD चा तो काय आहे, कर्ण आहे. म्हणजे वरील विधानावरून सिद्ध होते की कर्ण AC एकरूप कर्ण BD म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात हे इथं सिद्ध होते. आयताचे कर्ण एकरूप असतात हे इथं सिद्ध होते. आता यानंतर आपण पुढील प्रमेय विधान असणार आहे. जर हे बिंदू समदूर अंतरावरती असतील तर ते लंबदुभाजकावरीलच बिंदू असतात आणि दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते म्हणजे तो लंबदुभाजकच असणार आहे. विधान 1 आणि 2 वरून काय सिद्ध होते की EG हा FH चा लंबदुभाजक आहे. याच पद्धतीने दुसरं विधान जर सिद्ध करायचं असेल FH लंब कर्ण EG तर त्याची सिद्धता आपण लिहिलेली आहे. बिंदू F व H EG या कर्णापासून समान अंतरावरती आहेत, समदूर अंतरावरती आहेत म्हणजे ते लंबदुभाजकावरीलच बिंदू आहेत आणि त्या बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. याचाच अर्थ कर्ण FH लंब कर्ण EG या पद्धतीने हे प्रमेय सोडवायचे आहे. प्रमेय सोपा आहे, फक्त दोन सिद्धतेमध्ये 2 वाक्य महत्वाची आहेत. ती वाक्य तुम्ही लक्षात ठेवला तर हे प्रमेय सिद्ध करणं खूप सोपं आहे. आता या 2 प्रमेयावर आधारित आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. सराव संच 5.3 मध्ये उदाहरण माझ्यासोबत लिहून घ्यायचं आहे.
सराव संच 5.3 प्रमेय आणि आतापर्यंतचे गुणधर्म यावर आधारित उदाहरण आपण सोडवणार आहोत। सराव संच 5.3 पहिलं उदाहरण, सराव संच 5.3 उदाहरण पहिलं, प्रश्न बघा। सराव संच 5.3 उदाहरण क्रमांक 1, आयत ABCD मध्ये कर्ण AC व कर्ण BD परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात। माहिती काय काय दिलेली आहे? AC म्हणजे एका कर्णाची लांबी आपल्याला माहित आहे किती, 8 सेंटीमीटर। पुढे एका कोनाचे माप सुद्धा दिलेले आहे, कोन CAD बरोबर 35 अंश। CAD म्हणजे हा कोन दिलेला आहे किती, 35 अंश। काय काढायचं आहे आपल्याला? BO बरोबर किती, BO पर्यंतची बाजू काढायची आहे। पुढे कोन ACB हा कोन काढायचा आहे। आता बघा, सुरुवातीला आपण BO हा भाग सिद्ध करणार आहोत। याच्यामध्ये बघा काय माहिती आहे आपल्याला, AC बरोबर 8 सेमी। मग AC काय आहे, त्या चौकोनाचा काय आहे, कर्ण आहे। मग AC ची लांबी किती दिलेली आहे, 8 सेमी। म्हणून कर्ण AC एकरूप कर्ण BD। हे कशावरून लिहिलं आपण, आयताचे कर्ण एकरूप असतात। आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे AC एकरूप BD। मग AC 8 सेंटीमीटरचा असेल तर BD सुद्धा किती असणार आहे, 8 सेमीचा असणार आहे। किंवा इथे आपण असं लिहू शकतो, BD बरोबर 8 सेमी। जर AC 8 सेंटीमीटरचा असेल तर AC एकरूप BD आहे, कारण ते आयताचे कर्ण आहेत आणि आयताचे कर्ण एकरूप असतात। मग AC 8 सेंटीमीटरचा असेल तर BD सुद्धा किती असणार आहे, 8 सेंटीमीटरचा असणार आहे। मग BO हा BD चाच काय आहे, निम्मा भाग आहे। मग इथे आपण लिहूया, बाजू BO बरोबर 1/2 BD। BO हा BD चाच काय आहे, भाग आहे। मग इथे लिहू शकताय, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात। दुभागतात म्हणजेच काय, समान दोन भाग करतात। म्हणजेच BD 8 सेंटीमीटरचा असेल तर BO हा त्याचा निम्पट असणार आहे। आता किमती काढूया। BO बरोबर 1/2 गुणिले BD किती आहे, 8 सेंटीमीटर। मग 2 ना 8 ला भाग जातो, मग BO ची किंमत किती आली, 4 सेंटीमीटर। BO किती आला, 4 सेंटीमीटर। आणखीन काय काढायचं आपल्याला, कोन ACB म्हणजे हा कोन काढायचा आहे। आता याच्यामध्ये बघा, बाजू AD समांतर बाजू BC। बघा काय म्हटलेलं आहे, बाजू AD समांतर बाजू BC, कारण आयताच्या समोरासमोरील कोन परस्परांना समांतर असतात आणि एकरूप सुद्धा असतात।
इथं कारण लिहूया आयताच्या सम्मुख बाजू, आयताच्या त्या काय आहेत सम्मुख बाजू आहेत, त्यामुळे त्या समांतरही आहेत आणि एकरूपी आहेत। आणि AC ही काय आहे त्यांची छेदिका आहे। याला मी विधान 1 म्हणते आणि याला विधान 2 म्हणते। म्हणजे AD समांतर BC व त्यांची छेदिका EC आहे, तर त्यानुसार कोन DAC व कोन ACB हे व्युत्क्रम कोन झाले आणि व्युत्क्रम कोन कसे असतात एकरूप असतात। मग लिहूया आपण कोन DAC एकरूप कोन ACB विधान 1 आणि 2 वरून म्हटला तरी चालेल किंवा व्युत्क्रम कोन म्हटला तरी चालेल। विधान 1 व 2 वरून किंवा या दोन्ही विधानावरून काय सिद्ध होतं की दोन समांतर रेषांमध्ये एक छेदिका असेल तर त्याच्यामध्ये होणारे विरुद्ध कोन हे व्युत्क्रम कोन असतात आणि व्युत्क्रम कोनाची मापे कशी असतात समान असतात। त्याला आणखीन एक कारण देऊ शकताय तुम्ही व्युत्क्रम कोन, किंवा आणखीन एक लिहू शकताय समांतर रेषा व छेदिकेच्या गुणधर्मानुसार। या तिन्हीपैकी कोणतेही एक कारण तुम्ही लिहू शकताय। मग आता DAC किती आहे माहिती आहे आपल्याला, DAC किंवा CAD किती आहे 35 अंश, म्हणून कोन ACB बरोबर किती झाला 35 अंश। इथं आपण उदाहरणामध्ये दोन्हीही किमती काढलेल्या आहेत। याच आता आपण सराव संच 5.3 मधील प्रश्न दुसरा सोडवणार आहोत। प्रश्न दुसरा आहे चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे, बाजू PQ बरोबर 7.5 सेमी, तर QR बाजू काढायची आहे। कोन QPS बरोबर 75 अंश, तर कोन PQR व कोन SRQ ची मापे आपण काढणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे उदाहरण सोडवूया। PQ 7.5 सेंटीमीटरचा आहे, मग बाजू PQ बरोबर बाजू QR बरोबर बाजू RS बरोबर SP या सगळ्या बाजू एकरूप आहेत का, तर त्या समभुज चौकोनाच्या बाजू आहेत आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात। समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, म्हणजे बाजू PQ बाजू QR बाजू RS व PS ला समान आहेत। मग बाजू PQ एकरूप बाजू काय करायचं आपल्याला QR बरोबर 7.5 सेमी, मग QR ची बाजू QR चं माप आलेलं आहे 7.5 सेमी, कारण हा समभुज चौकोन आहे। समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, त्यामुळे एक बाजू जर 7.5 सेंटीमीटरची असेल तर उरलेल्या बाजू देखील 7.5 सेंटीमीटरच्याच असणार आहेत। पुढे आता आपल्याला कोन QPS चं माप माहित आहे 75 अंश, तर कोन QPS एकरूप कोन QRS, कोन QPS 75 अंशाचा आहे, मग कोन QRS हे दोन्हीही कोन कसे आहेत एकरूप आहेत, कारण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात।
चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग कोन QPS 75 अंशाचा असेल तर कोन QRS सुद्धा 75 अंशाचा असणार आहे. कोन QPS बरोबर कोन QRS बरोबर 75 अंश. म्हणजे इथं कोन QRS चं माप निघालेलं आहे 75 अंश. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये विचारलेल्या 2 भाग आपण सोडवलेला आहे. पहिला भाग म्हणजे QR ची लांबी आपण काढलेली आहे 7.5 सेंटीमीटर. कोन QPS वरून आपण QRS काढलेला आहे 75 अंश. आता आपल्याला आणखीन एका कोनाचं माप काढायचं आहे. कोन SRQ बरोबर किती. आता कोन SRQ चं माप आपण शोधणार आहोत. कोन काय काढायचं आपल्याला SRQ. SRQ चं माप काढायचं आहे. मग कोन PSR किंवा आपल्याला कोन QRS अधिक कोन PSR बरोबर 180 अंश. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोन QRS व कोन PSR या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कारण हे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोन परस्परांना पूरक असतात. म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यानुसार कोन QRS आणि कोन PSR या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 180 अंश. कारण काय लिहिणार आहोत आपण रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता याच्यामध्ये आपण किमती घालूया. QRS चं माप आपल्याला माहित आहे 75 अंश. कोन PSR आपल्याला काढायचा आहे म्हणून ते आहे तसं ठेवलं बरोबर 180 अंश. आता हे समीकरण सोडवून आपल्याला कोन PSR चं माप मिळू शकतो. कोन PSR बरोबर 180 अंश वजा 75 अंश. कोन PSR बरोबर आता 180 अंश वजा 75 अंश यांची वजाबाकी करून घ्यायची आहे. कोन PSR चं माप निघालं 105 अंश. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला PQ बाजूवरून उरलेल्या बाजू काढून घेतल्या. यावरून QPS चं माप 75 अंश आहे म्हणून त्याचा समोरील कोन QRS हा देखील 75 अंशाचा झाला. यानंतर आपल्याला कोन PSR चं माप विचारलेलं आहे. कोन PSR व कोन QRS हे दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यानुसार आपण याच्यामध्ये किमती घातल्या. कोन QRS अधिक कोन PSR बरोबर 180 अंश. कारण दिला आपण रेषीय जोडीतील कोन. QRS चं माप आपण यापूर्वी काढून घेतलेला आहे 75 अंश. अधिक PSR काढायचा आहे तो आहे तसा उतरून घेतला बरोबर 180 अंश. आता 75 उजव्या बाजूला आलं की वजाबाकीमध्ये जाईल आणि वजाबाकी करून आपल्याला कोन PSR चं माप मिळू शकतं. मग कोन PSR बरोबर 180 अंश वजा 75 अंश म्हणजे कोन PSR चं माप निघालं 105 अंश. विद्यार्थी मित्रांनो, आता 5.3 मधील आणखीन एक उदाहरण आपण सोडवणार आहोत. प्रश्न 5वा, विधाने सत्य की असत्य सकारण लिहा. यामधील एक उदाहरण आपण आता सोडवणार आहोत.
प्रत्येक चौरस हा आयत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान सत्य आहे। प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे विधान सत्य आहे। प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, सकारण लिहायचं, कारण देखील आपल्याला लिहायचं आहे। अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला चौरस, आयत, समभुज, चौकोन या सर्वांची गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे। जसं आयताचे चारही कोन काटकोन असतात, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, ते एकरूप असतात आणि आयताच्या समोरासमोरील बाजू ही एकरूप असतात, आयताचे सर्व कोन एकरूप असतात। आणि चौरसाबद्दल काय सांगता येईल, चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात आणि चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात। गुणधर्म माहीत असेल तर आपल्याला त्याचं कारण देखील लिहिता येतं। तर आता लिहूया कारण आपण। प्रत्येक चौरस हा आयत असतो। आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। आणि दुसरं कारण आहे, आयताचे सर्व कोन काटकोन असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण कारण लिहिलेलं आहे। प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे विधान सत्य आहे, कारण आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, आयताचे सर्व कोन काटकोन असतात। हेच गुणधर्म चौरसाला देखील लागू पडतात, चौरसाच्या सर्व बाजू व कोन एकरूप असतात। मग दोन्हीही प्रकारच्या चौकोनामध्ये बाजू आणि कोन एकरूप असतील तर प्रत्येक चौरस हा आयत असू शकतो, त्यामुळे हे विधान सत्य आहे। याच पद्धतीने तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला गुणधर्म पाठ असणे आवश्यक आहे। तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील सराव संच घेणार आहोत। तुम्ही आज वहीमध्ये 5.3 मधील राहिलेली सर्व उदाहरणे सोडवणार आहात। धन्यवाद।